अंतरीची घेतो गोडे पाहे जोडे भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा इवंत प्रविशमिम वाचमिमं प्रसुतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगाधिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो तुका समचरण सरोज सांद्रणीला बुधाभ जगणनिहित पाणी मंडन मंडन नाम तरुण तुलसी माला कंधर कंज नेत्र सदय धवल हासो विठ्ठल चिंतयामी पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थो पदाम्भोज तेजस्प्रदेक प्रदेशो विधीन्द्रादिदेवैस्तदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा ॐ नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आए पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आए पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आए पवन कुमार पधारो हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को लाना लाना सब परिवार हमारे हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आए पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आए पवन कुमार पधारो हरि कीर्तन में गोविंदा गोपाला भजो मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला गोविंदा
भज मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला 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 रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः श्रीरामचंद्र कृपालु भजमन हरन भव भय दारुणो नवकंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणो कंदर्प अगणित अमित छवि नवनील निराद सुंदरो पटपीत मान हो तड़े तरुचे सुचे नवमी जनक सुतावरो श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम माझिया बोबड्या बोला 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 चित द्यावे बा विठ्ठला चित द्यावे बा विठ्ठला 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 माझिया बोबड्या बोला माझिया बोबड्या बोला चित्ता जावे विठ्ठला 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 माझिया बोबड्या बोला माझिया बोबड्या बोला सर्वमंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल अंतरीचे घेतो गोडे पाहे जोडे भावाचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा थोडासा आवाज दिला थोडा विको दे विको सोडा प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी मंगल प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्ञानियांचे राज्य साधकाचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांना अत्यंत प्रिय असणारे आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू आणि अखिल विश्वाला सुशोभित करणारे जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन प्रसंगी निवडलेला आहे। विठ्ठल 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 अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं असतं। त्या नियमाप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरदेश परमात्म्याच्या आशीर्वादानं आणि समस्त साधू संतांच्या आशीर्वादाने शूरवीर पुरुषांच्या आशीर्वादाने पूर्णत्वाकडे जात असलेला हा नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह मौजे दहीफळ वर्ष 11व्या वर्षातील 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने पुरुष वर्ग असेल महिला वर्ग असेल तरुण बांधव आणि त्याचप्रमाणे आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू हनुमंत महाराज यांच्यामुळे सप्ताह कमिटी असेल सर्व गावकऱ्यांच्या प्रेमास्तव आग्रहास्तव याही वर्षी कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे। जवळजवळ इथं 3-4 वर्षे माझ्या इथं येण्याचा आणि तुमचं सर्वांचं दर्शन घडण्याचा योग मला येतो आहे। मला वाटतं हे 4थं वर्ष आहे का नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पर्व काळावरती चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्या सप्ताहामध्ये दिव्यता आहे शैव्यता आहे आणि भव्यताही आहे। काही मंडपामध्ये दिव्यता असते पण शैव्यता भव्यता नसते, काही भव्यता शैव्यता असते पण दिव्यता नसते। पण वारकरी संप्रदायाचा धर्ममंडप असा एक आहे की या धर्ममंडपामध्ये शैव्यता पाहायला भेटते, दिव्यता पाहायला भेटते आणि भव्यताही पाहायला भेटते। असा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचा असणार 11वं वर्ष आणि हा 6वा दिवस। या 6व्या दिवसामध्ये उपस्थित असणारी सर्वच गायनवृंद वाद्यवृंद या ठिकाणी उपस्थित सर्व महाराज मंडळी आहे। उत्कृष्ट सुंदरजन्य असे चाल गायलेले आहे। हरिभक्त परायण प्रसाद महाराज जोगदंड आहेत हरिभक्त परायण, अभिषेक महाराज आहेत हरिभक्त परायण, ओमराजे महाराज आहेत हरिभक्त परायण, नवनाथ महाराज आहेत, त्याचप्रमाणे साहेबराव महाराज आहेत आणि आदी करून सर्वच महाराज मंडळी आहेत। मृदंग तालमणे सुंदर असणारे हरिभक्त परायण ओमकार महाराज, आता दररोज वर्षी पाहते पण लक्षातच राहत नाही असं होतं बघा। ओमकार महाराज आहेत मृदंगाची सेवा करणारे, त्यांनाही मी धन्यवाद देते। या ठिकाणी हार्मोनियमाचार्य आमचे बाबा तेही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देते विनेकरी। तुळशीवाल्या ताई आहेत, साऊंड सिस्टीमही सुंदर आहे अशीच ठेवा। फक्त उत्कृष्ट गायनाचार्य वादनाचार्य आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले महिला वर्ग पुरुष वर्ग या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला 2 तासाची सेवा पार पाडायची। माझ्यासोबत आलेले आमचे मालकसुद्धा आहेत, त्याचप्रमाणे उत्कृष्ट पहिली चाल गायलेले साहेबराव महाराज आहेत, त्याचप्रमाणे भूदेव ब्राह्मण काका कुलकर्णी ते सुद्धा या ठिकाणी आहेत, आमचे अनंत काका सुद्धा या ठिकाणी आहेत। आणि आपलं कार्यक्रम आपलं कीर्तन अजरामर कायमस्वरूपी राहावं यूट्यूब चॅनलचे आमचे वैभव भैया तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या उपस्थितीमध्ये प्रभू तुम्ही महेशांची मूर्ती समजून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागते आणि सेवेकडे वळते। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात भगवत भक्ताच्या अंतकरणातील प्रेमभाव जाणणारा फक्त एकमेव भगवान परमात्माच आहे। ऐका नीट लक्ष देऊन ऐका, माणसाच्या मनातलं फक्त 2च व्यक्ती जाणू शकतात, एक संत आणि दुसरा भगवंत। या दोघांशिवाय माणसाच्या मनातलं कोणीही जाणू शकत नाही। मी कशातलं सांगते? मनातलं। कितीही जवळचा नातलग असू द्या, कितीही जवळचा संबंध असू द्या, तरी सुद्धा मनातलं मात्र कोणीही ओळखू शकत नाही महाराज। मनातलं जाणणारे फक्त संत
आणि भगवंत हे दोघंच आहेत. मला सांगा, नवरा बायकोपेक्षा दुसरं जवळचं नातं कोणतं आहे हो? हा, कोणतंच नाही. पती पत्नीपेक्षा जवळचं नातं कोणतंच नाही. तरी सुद्धा नवऱ्याच्या मनातलं बायको ओळखू शकत नाही महाराज, आणि बायकोच्या मनातलं नवरा ओळखू शकत नाही. याच्या अलीकडे येऊन सांगते, मुलांच्या मनातलं आईवडील ओळखू शकत नाही, आणि आईवडिलांच्या मनातलं मुलं ओळखू शकत नाही महाराज. जर समजा आपल्याला आपल्या नवऱ्याच्या मनातलं ओळखता आलं असतं, महिला मंडळ झोपल्या नाही ना, माझ्याकडे लक्ष द्या, आपल्याला आपल्या नवऱ्याच्या मनातलं ओळखता आलं असतं तर आपले मालक घराच्या बाहेर जाताना आपण विचारलं असतं का, कुठं चालले? तुम्ही विचारता का नाही? हां, अय चंद्रभागा का सकवात्या आहेत का? तुम्ही विचारता का नाही? विचारता ना, मी सोडून. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, घराच्या बाहेर चालल्याबरोबर आपण विचारतो कुठं चालले. बाहेरून आल्यावर विचारतो कुठं गेले होते. आपल्याला कळालं असतं हे धाब्यावर गेले होते, की हे हॉटेलमध्ये जेवायला गेले होते, का हे कुठं कीर्तनाला गेले होते, हे आपल्याला कळालं असतं तर आपण विचारलं असतं का? पुरुष मंडळी, मला एक सांगा, तुम्हाला तुमच्या बायका बाहेर जाताना विचारतात का? आधी इकडे बघा, इथं आलेले आहेत कशा, इकडे बघून सांगा, विचारतात का? बरं, बायकोचं कोण कोण ऐकतं मला सांगा बरं. बायकोचं ऐकणारे गडी इमानदारीने वर हात करा, मी सोडून. कोणीच ऐकत नाही ना? काय सज्जन गाव आहे हो. एक सुद्धा बायकोचं. असं झालं बरं का, एकदा राजाने प्रधानाला विचारलं, प्रधानजी काय आपलं राज्य सुखा समाधानात चाललंय? आपल्या राज्यामध्ये एक सुद्धा पुरुष, एक सुद्धा गडी बायकोचं ऐकत नाही. प्रधानजी म्हणले, राजासाहेब तुम्हाला काय माहिती आहे, जरा बाहेर निघून बघा, खुर्चीवर बसल्या बसल्या तुम्हाला काय माहिती आहे, जरा बाहेर गावात फिरून बघा, एक सुद्धा असा निघणार नाही तो बायकोचं ऐकल्याशिवाय. राजा म्हटला, नाही प्रधानजी, असं नाही होणार. एक तरी असं गावात असेल की तो बायकोचं ऐकणारा नसेल. प्रधानजी म्हटले, नाही नाही, एक सुद्धा निघू शकत नाही. दोघांची पैन पडली महाराज, महिला मंडळ, दोघांची पैन पडली. आणि राजाने सांगितलं, प्रधानजी उद्या गावातले सगळे गडी दरबारात बोलवून घ्यायचे. दिली ना, प्रधानजीने आज्ञा दिली. आणि आज्ञा दिल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी गावातले सगळे गडी राजाच्या दरबारामध्ये हजर झाले. आता दरबारामध्ये हजर झाल्यावर राजाने सांगितलं, हे बघा, तुम्हाला कशासाठी बोलवलंय हे माहिती आहे? पुरुषांनी सांगितलं, आम्हाला काही माहिती नाही, पण सांगा म्हणे आम्हाला कशासाठी बोलवलंय. राजाने सांगितलंय, बघा, जेवढे बायकोचं ऐकणार आहेत तेवढे डाव्या लाईनमध्ये उभे राहा, आणि जे बायकोचं न ऐकणार आहेत ते उजव्या लाईनमध्ये उभे राहा. महाराज काही काही असे होते, ते उजव्या लाईनमध्ये चाललेले पुन्हा डाव्या लाईनमध्ये आले. नको बाबा, राजाने जर लपून पाहिलं तर अवघड व्हायचं, म्हणून ते सगळेच्या सगळे पुरुष असणारे डाव्या लाईनमध्ये उभे राहिले. राजाच्या राज्यातले सगळे गडी माणसं डाव्या लाईनमध्ये उभे राहिले. पण इमानदारीचा एकच असा होता महाराज, तो उजव्या लाईनमध्ये उभा राहिला. राजा म्हटला, प्रधानजी मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही, एक तरी आपल्या राज्यामध्ये असा निघेल सज्जन महात्मा की तो बायकोचं ऐकणारच नाही, एक शब्द सुद्धा ऐकत नसेल. प्रधानजी म्हणले, राजेसाहेब जरा विचारून तर पहा, का उभा आहे बिचारा. राजाने सांगितलं, नाही नाही, याला वरती बोलावून घेण्यात यावं, याचा फार मोठा आपल्याला सत्कार करायचा आहे. एकच असा महात्मा निघाला की तो बायकोचं ऐकत नाही. प्रधानजी म्हणले, अहो एवढं उतावीळ नका हो राजेसाहेब, जरा विचारून तर बघा. आणि मग राजाने विचारलं, का रे तू एकटाच का या लाईनमध्ये उभा राहिला उजव्या लाईनमध्ये? तो म्हणला, माझी बायको म्हणली, लय गर्दीत घुसत जाऊ नका, कोण कसं असतं, लय गर्दीत घुसत जाऊ नका. राजा म्हणला, हा तर सगळ्यात जास्त वस्तात निघाला. विठ्ठल 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 विठ्ठल. बायकोच ऐकणार नाही असा पुरुष नाही. बरं, ऐकलंही पाहिजे महाराज. पुरुष मंडळी, जर एखाद्या बाईचा नवरा दारू पिऊन येत असेल आणि बायको जर चांगलं सांगत असेल, पतिदेव दारू पिऊ नका बरं, तुम्ही दारूला पित नाहीत पतिदेव, दारू तुम्हाला पिते, दारू पिणं चांगलं नाहीये पतिदेव, दारू पिल्याने किडण्या जातात, आजार होतात आणि तरुण वयात मरावं लागतं.
पत्नी जर चांगलं सांगत असेल ना तर ते चांगलं सांगितलेलं ऐकावं बरं. लहान लेकराने सुद्धा जर चांगलं सांगितलं तर चांगलं हे ऐकावं. मग पत्नीचं का ऐकू नये बरं? हां, ऐकलं पाहिजे. ऐकलं पाहिजे की नाही पुरुष मंडळी? तुम्ही रेंजमध्ये येत ना सगळे? ऐकलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बायकोच्या मनातलं नवरा ओळखू शकत नाही, नवऱ्याच्या मनातलं बायको ओळखू शकत नाही, आई वडिलांच्या मनातलं मुलं ओळखू शकत नाही, मुलांच्या मनातलं आई वडील ओळखू शकत नाही, पण तुमच्या आमच्या मनातलं सर्व देव जाणतो महाराज. आता देव आपल्या जवळ आहे. आपल्या जवळ आहे. काही काही तर नाही म्हटले, आपल्या जवळ नाही. हरि व्यापक सर्वत्र समान, प्रेम ते प्रगट होई मै जान. दिश काल दिशी विदिशी हूँ माही, कहूँ सो कहा जहाँ प्रभु नाही. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. देव चराचरात आहे, देव अनुत आहे, देव रेणूत आहे, देव काष्टात आहे, पाषाणात आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे, चराचरामध्ये आहे. मग देव मनातलं जाणत नाही का? विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. जर माझ्या मनात काय आहे, मी आज कोणत्या अभंगावर बोलणार आहे, हे जर तुम्हाला कळालं असतं तर तिथूनच तुम्हाला समजलं असतं सीताताई हे कीर्तन सांगणार आहे, बोलवणे नको है का नाही. आणि म्हणून तुम्हारे और मेरे दिल में क्या है सब उसको खबर है, ए बंदे तेरे हर हाल पर भगवान की नजर है. म्हणून मायबाप तुमच्या चरणाला हात लावून सांगते, जगात काही नाही ओळखता आलं तरी चालेल. जगाच्या बाजारामध्ये वावरत असताना काही नाही ओळखता आलं तरी चालेल, पण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे महाराज. माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण लोकांचे चावायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. लोक बोलतात एक आणि करतात एक. आणि म्हणून ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप. दावूनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. असे बोलणारे एक आणि करणारे एक आपल्याला पावलं पावलाला पाहायला भेटतील. म्हणून माणसं ओळखायला शिकलं पाहिजे महाराज. जी माणसं आपल्याला तोंडावर गोड बोलतात ना, ऐका, जी लोक आपल्याला तोंडावर गोड बोलतात ती आपल्यापासून निघून गेलं की आपल्यालाच नावं ठेवायला सुरू करतात महाराज. जी लोक आपले रडून ऐकतात, जे लोक आपलं रडून ऐकतात, ती लोक आपल्यापासून 2 मिनिटाच्या नंतर दूर गेले की ती लोक आपलं हसू हसू सांगतात महाराज. म्हणून रडायचं असेल तर देवापाशी रडा आणि हसायचं असेल तर देवापाशी हसा. कारण सगळं जग रडणारं आहे. म्हणून जगापाशी रडू नका. विठ्ठल विठ्ठल आपण फक्त म्हणत असतो हे माझे, ते माझे, हा माझा विश्वासघात करणार नाही, तो मला सोडून जाणार नाही, हा माझा जवळचा आहे. आणि म्हणून मनातलं आपण त्याला सांगत असतो, पण महाराज तोच आपल्याला धोकेबाज असतो. ऐका, जवळच्या माणसापासून धोका असतो, लांबच्या माणसापासून धोका नसतो. राजा रावणाचा मृत्यू नाभिस्थानी आहे हे कुणाला माहिती होतं? विभीषणाला माहिती होतं. राजा रावणाला विभीषणामुळे मरावं लागलं. राजा दशरथाला कैकेयीमुळे मरावं लागलं, स्वतःच्या पत्नीमुळे. आणि 5 पांडवांना दुःख कोणामुळे भोगावं लागलं तर कौरवांमुळे भोगावं लागलं. त्रास देणारे, दुःख देणारे लांबचे नसतात, आपला घात करणारे लांबचे नसतात महाराज, आपलेच असतात. आपलेच लोक आपला घात करत असतात, परंतु आपलेच लोक आपल्याला धोका देत असतात. परंतु असंही महाराज, धोका देणारे धोका देऊन गेले, धोका देणारे धोका देऊन गेले. आम्ही फक्त पाहत राहिलो, आम्ही फक्त आमच्या कर्माला दोष देत राहिलो. हे असं का झालं, ते तसं का झालं, आम्ही फक्त आमच्या कर्माला दोष देत राहिलो. धोका तर आम्हाला सुद्धा देता येतो, पण आम्ही आमच्या आईवडिलांचे संस्कार जपत राहिलो.
आम्ही आमच्या आई वडिलांचे संस्कार जपत राहिलो आणि म्हणून लांबची लोक त्रास देत नसतात, जवळची लोक ओळखायला शिकलं पाहिजे अगोदर. विठ्ठल विठ्ठल एका गावामध्ये एक श्रीमंत माणूस राहत होता आणि तो श्रीमंत माणूस एक दिवस आपल्या मित्राच्या गावाकडे निघाला, मित्राकडे भेटायला निघाला. जात असताना त्याने एक कुत्रं पाळलेलं होतं महाराज. आणि पाळलेले कुत्रं हे हुशारच असतात, पाळलेले कुत्रे हुशार असतात. कारण ते न भुंकता चावतात आणि जे न भुंकता कुत्रे चावतात ना ते जास्त चावत असतात आणि भुंकणारे कुत्रे हे कमी चावत असतात. म्हणून माणूस म्हणते ना, गरजलेला ढग कधीच पडत आणि बिना गरजणारा ढग पडत असतो, असं आपण म्हणतो नाही का. आणि ते कुत्रं हुशार होतं. ते कुत्रं रोज असणारं पाहायचं आपला मालक आज कुठे जातोय. मालकाच्या अंगात नवे कपडे दिसले आणि मालक घराच्या बाहेर निघाला की ते कुत्रं त्या मालकाबरोबर जायचं. आणि एक दिवस असणारा तो मालक आपल्या मित्राच्या गावाकडे जायला निघाला, ते कुत्रं त्याच्याबरोबर गेलं महाराज. कुठे कुठे गेलं? मित्राच्या गावाला. आता मित्राच्या गावाला गेल्यानंतर त्या मित्राने या मालकाचं असं सुंदर स्वागत केलं. त्याला बसायला पाट टाकला, त्याला पाणी प्यायला दिलं, चहा पाणी वगैरे झालं, जेवण झालं. जसं मालकाचं आतिथ्य आदर सत्कार त्याने केला तसाच कुत्रेचा सुद्धा केला महाराज. कारण मालकाचं कुत्रे आणि तेही आपला पाहुणा आहे असं समजून त्या मित्राने त्या कुत्र्याचं सुद्धा स्वागत केलं. कुत्र्यालाही बसायला पोतं टाकलं, पाणी प्यायला दिलं, त्यालाही खायला चारा पाणी केलं आणि त्याचाही आतिथ्य केलं. एक दिवस तो मालक त्या मित्राच्या गावाकडे थांबला. नीट लक्ष देऊन ऐका, उदाहरण तुम्हाला सगळ्यांना कळण्यासाठी सांगते. एक दिवस तो मालक असणारा त्या मित्राच्या घरी थांबला. दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जायला निघाला. मित्राने सांगितलं, अरे खूप दिवसांनी आलायस ना, मग आता आजच्या दिवस तू थांब आणि उद्या तुझ्या गावाला जा म्हणे. असं म्हटल्यानंतर त्या मालकाने मान्य केलं आणि मालकाने त्या कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवला, कुत्र्याकडे गेला, पाठीवरून हात फिरवला आणि कुत्र्याला सांगितलं, अरे आपण दोघंही मित्राच्या गावाला आलो आहेत, आपल्या गावाकडे खूप चोरांचा धुमाकूळ चालू आहे. असं कर, आपल्या घराची राखण करण्याकरता कोणीही नाही, तू आपल्या घराची राखण करण्यासाठी आपल्या घरी जा. असं सांगितल्यावर ते कुत्रं महाराज निघालं आपल्या घराची राखण करण्याकरता. कारण ते कुत्रं आज्ञाधारक होतं. आता आपल्या घरी निघाल्याच्या नंतर प्रत्येक गावातले कुत्रे त्याचं स्वागत सत्कार समिती स्थापन करण्यासाठी हजरच होते. प्रत्येक गावातले कुत्रे महाराज त्याच्यावर धावून यायचे. कारण गावात एखादं नवीन कुत्रं आलं आणि गल्लीत एखादं नवीन कुत्रं दिसलं की बाकीच्या गल्लीतले आणि गावातले कुत्रे सगळे नवीन कुत्र्यावर धावत असतात. कुत्रे सांगते मी, हो कुत्रे सांगते. विठ्ठल विठ्ठल विचार केला, काल आपण मालकासोबत आलो होतो तेव्हा एकही कुत्रा आपल्यावर धावून आलं नाही, कारण आपण मालकाच्या आडदडत होतो. पण आज आपल्यासोबत मालक नाही ना, हे सगळेचे सगळे कुत्रे आपल्यावर धावून येत आहेत. आपण एकच काम करणे, ते कुत्रं असं खाली पडायचं, चारी पाय वर करायचे आणि पाय असं लोळून घ्यायचं. समजदार कुत्रे होते ते म्हणायचे, जाने दो इसमें कुछ दम नाही आहे. समजदार कुत्रे म्हणायचे. पण काही आगाव कुत्रे जे होते ते म्हणायचे, हा नवीन आहे ना, बघा आता एवढाच चान्स आहे हात धुवून घ्यायला. बाकीचे काही कुत्रे महाराज त्याच्या अंगावर धावून जायचे आणि त्याला तोडायचे. असं करत 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 त्याचं अंग सगळं सोलून काढलं कुत्र्याने आणि ते लंगडत 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 कुत्रं कसं बसं आपल्या गावाला आलं, आपल्या गल्लीत आलं. गल्लीत आल्याबरोबर ते आपल्या दाराच्या समोर अंगणात बसलं. अंगणात बसल्यावर त्याच्या गल्लीतल्या कुत्र्याने विचारलं, का रे फार उदास दिसतोस म्हणे तू. म्हणे हो. का, काय झालं, कोणी तुझे असे हाल केले, तुझं सगळं अंग सोलून निघलंय, तू लंगडतोयस, असे हाल तुझे कोणी केले. तुझ्या मालकाने केले का, मागं लागून गेला म्हणून. त्याने सांगितलं, नाही रे, माझा मालक फार सुंदर आहे, फार चांगल्या स्वभावाचा आहे, माझ्या पाठीवरून हात फिरून मला परत पाठवलं. मग तुझ्या मालकाच्या मित्राने केलं का, तू तिथं गेल्यानंतर काही आगाऊपणा केला असेल तर तुझ्या मालकाच्या मित्राने तुला मारलं का. कुत्र्याने सांगितले, नाही रे, माझ्या मालकाचा मित्र पण फार सुंदर स्वभावाचा आहे, जशा माझ्या मालकाचा त्याने आदर सत्कार केला ना तसाच माझा सुद्धा सत्कार केला. म्हणे मला बसायला पोतं टाकलं, पाणी प्यायला दिलं, रात्री जेवण दिलं. माझ्या मालकाचा मित्र पण फार सुंदर आहे. मग त्या गावकऱ्याने तुझे असे हाल केले का.
कुत्र्याने सांगितलं, नाही रे, गावकऱ्यांनी करण्याचा काय प्रश्न आहे, मी गावात गेलोच नाही तर गावातले मला मारतील लोक कशाला. कुत्र्याने सांगितलं, मग तुझे असे हाल कोणी केले. कुत्र्याने सांगितलं, आपल्याच जातीने केले रे. कोणी? आपल्याच जातीने केले. म्हणून बाहेरचे लोक त्रास देत नसतात, आपलेच आपल्याला त्रास देत असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि म्हणून सगळ्यात अगोदर माणसं ओळखणं अतिशय गरजेचं आहे. भगवान परमात्मा बसल्या बसल्या प्रत्येकाच्या अंतकरणातलं, प्रत्येकाच्या मनातलं जाणतो. महाराज मीराबाईने ओळखलं, परमात्मा मन जाणतो ना, देव मन जाणतो ना, मग ते मनच मी देवाला देऊन टाकते. देवालाच मी वरते, मी देवाची होते आणि देव माझा होतो. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, हीच माझे सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझे सत्यवाचा. माझी सत्यवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव मनातलं जाणतो ना, मग मी देवाचीच होते. आणि एकदा लहान वयात देवाला मन देऊन टाकलं मीराने, तर आयुष्यभर मन देऊन टाकलं आणि मीराबाई देवाचीच झाली. आणि म्हणून मीराबाई म्हणतात, हम तुम्हारे थे प्रभु जी, हाँ तुम्हारे हैं, हाँ तुम्हारे ही रहेंगे. ओ मेरे प्रियतम, तुम हमारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. ओ मेरे प्रियतम. भगवान परमात्मा मनातला जाणतो. का जाणतो? अभंगाचं पहिलं चरण. अंतरीची घेतो गोडे, पाहे जोडे भावाची. भगवान परमात्म्याशिवाय, देवाशिवाय आणि संताशिवाय मनातलं दुसरं कोणी हे जाणू शकत नाही. जाणता येतं. ऐका, मनातलं ओळखता येतं 6 गोष्टीमुळे ओळखता येतं. चर्या, नीट लक्ष देऊन ऐका. 6 गोष्टीमुळे समोरचा माणूस ओळखला जातो. 1. चर्या, इंगित, चेष्टा, दृष्टी, भाषण आणि मुखचर्या. या 6 गोष्टीवरून समोरचा माणूस ओळखण्यास मदत होत असते. चर्या म्हणजे माणसाच्या वागण्यावरून तो माणूस ओळखण्यास मदत होते की तो माणूस कसा आहे. इंगित त्या माणसाच्या अंतकरणातल्या ज्या बाह्य खुणा आहेत त्या अंतकरणावरून, त्या बाह्य खुणावरून तो माणूस ओळखण्यास मदत होत असते. चेष्टा, काही माणसं असणारे विनोदी स्वभावाची असतात. विनोद सुद्धा कुठे करावा आणि कसा करावा, कोणत्या वेळेला करावा हे सुद्धा समजलं पाहिजे महाराज. नाही तर सतत विनोदच काही कामाचे नसतात, नाही का. चर्या, इंगित, चेष्टा म्हणजे विनोदावरून माणूस ओळखण्यास मदत होत असते. चेष्टा, दृष्टी, नजरेवरून माणूस ओळखता येतो. भामट्याची नजर वेगळी, क्रोधाची नजर वेगळी, प्रेमाची नजर वेगळी,
नजरेवरून माणूस ओळखता येत असतो, तो माणूस ओळखण्यास मदत होते. दृष्टी, भाषण करत असताना तो माणूस ओळखण्यास मदत होते. या माणसाच्या अंतकरणातला भाव कोणता आहे. म्हणून व्याख्यानकार असो, कीर्तनकार असो, तो माणूस बोलण्यावरून ओळखला जातो की या माणसाच्या मनात कोणता भाव आहे. भाषणावरून माणूस ओळखण्यास मदत होत असते. भाषण आणि मुखचर्या म्हणजे चेहऱ्यावरून माणूस ओळखावा लागतो. रागाचा चेहरा वेगळा, क्रोधाचा चेहरा वेगळा, आनंदाचा चेहरा वेगळा. चेहऱ्यावरून माणूस ओळखण्यास मदत होत असते की या माणसाच्या अंतकरणात कोणता भाव आहे. आणि म्हणून या 6 गोष्टीवरून माणूस ओळखण्यास मदत होते. परंतु हे जे ज्ञान आहे हे ज्ञान असणारं परोक्ष ज्ञान आहे. पण भगवान परमात्मा जे मनातलं जाणतो ते अपरोक्ष ज्ञान आहे. विठ्ठल 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 बर, का जाणतो देव मनातलं? का जाणतो? कारण तो राहतो हृदयामध्ये, मनात राहतो, म्हणूनच तो मनातलं ओळखतो. तैसा हृदयामध्ये मेरा मो असता सर्व सुखाचा आराम की भ्रांताशी काम विषयावरी सर्वस्य चाहं हृदय सन्निविष्टो मता स्मृती ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वरहमेव वेद्यो वेदांत कृतवेद विदेह चाहं. परमात्मा मनात राहतो म्हणून मनातलं ओळखण्यास मदत होते. विठ्ठल 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 हो, भगवान परमात्मा मनात राहतो. कसा भगवान परमात्मा ओळखतो? आता ज्याच्या मनामध्ये चांगलं भाव आहे, चांगलं कर्म आहे, त्याला चांगलंच फळ देतो. पण ज्याच्या मनामध्ये वाईट कर्म आहे, वाईट वागतो आहे, ज्याचं कर्म वाईट आहे, त्याचं त्याला फळ सुद्धा वाईटच देतो. आणि ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला फळ सुद्धा परमात्मा चांगला देतो. उदाहरण सांगते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. एक भोळा वारकरी होता आणि सगळं गाव त्याला म्हणायचं ए भोला भोला म्हणून त्याला हाक मारायचं. कारण भोळा जो असतो, परमार्थातला भोळा हा देवाला जिंकत असतो आणि परमार्थातला चॅप्टर हा जगाला जिंकत असतो. ऐका, भाळे भोळे भक्त गाताती सावळे त्यांचे प्रेम आवळे विठोबाशे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. परमार्थातला भोळा हा देवाला जिंकत असतो, पण परमार्थातला चॅप्टर हा जगाला जिंकत असतो. आणि म्हणून त्याला सगळं गाव भोला म्हणायचं आणि तो खरंच भोला होता. फक्त कुणी जर त्याला विचारलं ना, काय रे भोला काय करतो, तो म्हणायचा रघुनाथ जाणे. कुणी म्हटलं ना, अरे भोला तू जेवण केलंस का, तो म्हणायचा रघुनाथ जाणे. अरे भोला तू आज कुठे गेला होता, तो म्हणायचा रघुनाथ जाणे. त्याचा फक्त एकच मंत्र होता, रघुनाथ जाणे. आणि ही घडलेली सत्य घटना आहे अयोध्येतली. बरं, सध्याच्या चालू वर्तमान काळातली ही घटना घडलेली आहे. आणि फक्त तो एकच म्हणायचा रघुनाथ जाणे. कोणी काही म्हटलं की तो रघुनाथ जाणे म्हणायचा. त्याची मुलगी लग्नाला आली आणि त्याच्याकडे पैसे नव्हते महाराज. अतिशय तो गरिबी होता. कारण उठलं सुटलं की तो रघुनाथाच्या मंदिरामध्ये, रामाच्या मंदिरामध्ये जायचा आणि तो राम कधी म्हणत नसायचा, रघुनाथच म्हणायचा देवाला. आणि त्याची मुलगी लग्नाला आली, पैसे नव्हते. मग तो गावातल्या सावकाराकडे गेला. आणि सावकाराला सांगितलं मला कर्ज हवंय, माझ्या मुलीचं मला लग्न करायचं आहे. गावातल्या सावकाराने महाराज कर्ज दिलं आणि त्या भोलाच्या मुलीचं लग्न झालं. यथाविधी यथासांग सुंदर असं लग्न पार पडलं मुलीचं. मुलगी नांदायला गेले. आता या भोलाचा संसारही सुखात सुरू झाला. तो उठला सुटला की सकाळी रघुनाथाच्या मंदिरात जायचा. पण काही दिवस गेल्याच्या नंतर त्या भोलाने सगळेचे सगळे पैसे घेतले आणि सावकाराचे पैसे दिले महाराज.
सावकाराचे पैसे दिल्यावर सावकाराने भोलाने सगळे पैसे दिलेले आहे अशी चिठ्ठी लिहिली आणि भोलाच्या हातात दिली. भोलाच्या हातात दिल्यावर त्या सावकाराने सांगितलं, ए भोला, अरे ही चिठ्ठी वाचून बघ ना, काय लिहिलंय चिठ्ठीवर. तो भोला म्हटला, रघुनाथ जाणे. रघुनाथ जाणे म्हटलं तेवढ्यामध्ये त्या सावकाराची बुद्धी पलटली आणि सावकाराने विचार केला, अरे हा भोला याच्याकडून डबल पैसे काढायला काय हरकत आहे. त्याने सांगितलं, ए भोला, अरे त्या चिठ्ठीवर काहीतरी लिहायचं राहिलंय म्हणे, ती चिठ्ठी इकडे घे आणि दुसरी चिठ्ठी घे म्हणे, ते चुकीचं लिहिलंय त्याच्यावर, दुसरी चिठ्ठी देतो. पैसे दिले, ही चिठ्ठी घेतली आणि भोलाकडे 50,000 बाकी असं चिठ्ठीवर लिहिलं एका कागदावर आणि दुसरी चिठ्ठी त्याच्या हातात दिली. ऐका, दुसरी चिठ्ठी हातात दिल्यावर सावकाराने सांगितलं, ए भोला, अरे या चिठ्ठीवर काय आहे वाच ना. भोला म्हटला, रघुनाथ जाणे. चिठ्ठी घेतली, खिशात टाकली, भोला घरी आला. घरी आल्यावर काही दिवस निघून गेले. सावकार त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला. महाराज पैसे मागण्यासाठी गेल्याच्या नंतर भोलाने सांगितलं, मी तर सगळे पैसे दिले म्हणे तुमचे. सावकार म्हटला, नाही नाही, ती चिठ्ठी कुठे आण म्हटलं. त्या चिठ्ठीवर लिहिलंय 50,000 अजून तुझ्याकडे बाकी आहे. चिठ्ठी दाखवली तर त्याच्यावर 50,000 होते. आता भोला म्हणतो मी तुमचे पैसे दिले आणि सावकार म्हणतो नाही दिले. दोघांची केस महाराज कोर्टात गेली. आता कोर्टात गेल्याच्या नंतर तिथे न्यायाधीश बसलेला होता. न्यायाधीशाने विचारलं, सावकार तुम्ही याला पैसे दिले होते का. भोला म्हटलं हो. भोला, तू सावकाराकडून पैसे घेतले होते का. म्हणे हो. मग तू याचे पैसे दिले का. हो. मग हा कसा काय नाही म्हणतो. सावकाराने न्यायाधीशाने विचारलं. तेवढ्यामध्ये त्या न्यायाधीशाने विचारलं, तुमचा दोघांचा पैशाचा व्यवहार होत असताना तुमच्यामध्ये कोणी मध्यस्थी होता का, मध्यस्थी करणारा. भोलाला विचारलं. भोला म्हटलं हो. कोण होतं. रघुनाथ जाणे. रघुनाथ जाणे. रघुनाथ. आता त्या न्यायाधीशाने सांगितलं, उद्या रघुनाथाला न्यायाधीशामध्ये कोर्टात हजर करण्यात यावं. आणि दुसऱ्या दिवशी सभा बसली महाराज. आणि ती जी चिठ्ठी होती 50,000 बाकी आहे, ती चिठ्ठी न्यायाधीशाने घेतली आणि 2 सेवकाच्या हातात दिली. आणि त्या सेवकांना सांगितलं, हे बघा, गावात कोण रघुनाथ नावाचा माणूस असेल तर त्याला शोधून घेऊन या. 2 सेवक निघाले. अहो, गावात कुणी रघुनाथ नावाचा आहे का, गावात कुणी रघुनाथ नावाचा आहे का असं विचारत निघाले. गावकरी म्हणायचे, आमच्या गावात रघुनाथ नावाचा माणूस नाही, पण रघुनाथाचं मंदिर आहे. रघुनाथाचं मंदिर आहे. त्या भोलाला वाटलं कदाचित या मंदिरातला पुजारी रघुनाथ नावाचा असेल, म्हणून त्यांनी काय केलं, ते मंदिरात गेले. तिथं पाहिलं तर तो पुजारी नव्हता. ते 50,000 बाकी आहे ती चिठ्ठी घेतली आणि फेकली मंदिरामध्ये. त्या 2 सेवकाने उद्या सकाळी तो रघुनाथ आल्याच्या नंतर पाहिल पुजारी, आणि फेकली आणि आल्याच्या नंतर त्या न्यायाधीशाला सांगितलं, म्हणे अहो, आम्ही गेलो होतो रघुनाथाकडे, परंतु तो रघुनाथ घरी गेला होता, उद्या येईल म्हणे, कोर्टात हजर राहील. आणि दुसऱ्या दिवशी सभा भरली. त्या सभेमध्ये न्यायाधीशाने भोलाला हजर केलं, त्या सावकारालाही हजर केलं आणि सगळ्यांना विचारण्यात आलं, इथं रघुनाथ नावाचा माणूस आलाय का. पण रघुनाथ काही पुढे येईना महाराज. तेव्हा आवाज देण्यात आला, रघुनाथ हाजीर हो, रघुनाथजी हाजीर हो. असं म्हटल्याबरोबर महाराज अयोध्येतल्या ती रामाची मूर्ती असणारी दुभंगली आणि त्या मूर्तीतून भगवान परमात्मा प्रगट झाले. असं गुडघ्यापर्यंत धोतर आहे, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी आहे, अशा पिळदार मिशा आहेत आणि काळा कुट्ट असणारा भगवान परमात्मा त्या मूर्तीतून प्रगट झाला आणि रघुनाथाचं रूप धारण करून महाराज गेटच्या बाहेर आला. परमात्मा भाव कसा आहे बघा, किती शुद्ध भाव होता त्याचा. गेटच्या बाहेर आल्याबरोबर इकडे आवाज देत होते, रघुनाथजी हाजीर हो. आणि आले ना रघुनाथजी मध्ये आल्याच्या नंतर, कोण आहे रघुनाथ. न्यायाधीशाने विचारलं. म्हणे मीच आहे. आणि मग विचारलं न्यायाधीशाने, या दोघांचा व्यवहार होताना तुम्ही होते का, या दोघांचा व्यवहार झालेला तुम्हाला माहिती आहे का. रघुनाथाने सांगितलं, या दोघांचाच नाही, सगळ्या जगाचाच व्यवहार मी करतो. टेबलाखालचेही व्यवहार मीच पाहतो आणि टेबलावरूनही केलेले व्यवहार मीच पाहतो, मला माहिती आहे. हो म्हणे, रघुनाथजी समोर या. रघुनाथजी समोर आले
आणि समोर आल्यावर रघुनाथाला न्यायाधीशाने विचारलं, म्हणे तुम्ही या दोघांच्या व्यवहारामध्ये होते का? रघुनाथाने सांगितलं हो. सावकाराचे पैसे या भोलाने घेतले होते का? म्हणे हो. भोलाने सावकाराचे पैसे परत दिले का? रघुनाथाने सांगितलं हो, सगळे पैसे परत दिले. म्हणे मग परत सगळे पैसे दिले तर या चिठ्ठीवर 50,000 बाकी कसे आहे? रघुनाथाने सांगितलं असं करा, पैसे दिले का नाही मी हे तुम्हाला नंतर सांगतो, पण या सावकाराने जी चिठ्ठी बदललेली आहे ती चिठ्ठी अगोदर तुम्ही माझ्यापर्यंत घेऊन या. कुठं आहे चिठ्ठी? सावकाराकडे हात केला न्यायाधीशाने, म्हणे पहिली चिठ्ठी कुठे ती द्या. त्यावेळेला रघुनाथाने सांगितलं चिठ्ठी इथं नाही, या सावकाराचा 3 मजली बंगला आहे आणि 3 मजली बंगल्यावर 3ऱ्या मजल्यावर एक कपाट आहे आणि त्या कपाटामध्ये पैसे ठेवायचा खप्पा असतो छोटा, त्या कपाटामध्ये, आणि त्या छोट्या खप्प्यामध्ये याने एक चिठ्ठी ठेवली, ती चिठ्ठी घेऊन या. 2 सेवक पाठवले न्यायाधीशाने. ते सेवक जिथं जसं रघुनाथाने सांगितलं अगदी तंतोतंत त्याच पद्धतीने तिथं गेले, ती चिठ्ठी घेतली आणि परत आले न्यायाधीशाकडे. न्यायाधीशाकडे आल्याच्या नंतर ती चिठ्ठी दाखवले तेव्हा न्यायाधीशाने सावकाराला सांगितलं पैशाच्या पोटी, लोभाच्या पोटी भोळ्या माणसाला फसवता म्हणे तुम्ही, भोळ्या माणसाला फसवता. तुझे सगळे पैसे दिलेले असून सुद्धा तू या भोलाकडून 50,000 रुपये अजून काढू पाहत होतास, तुला सजा झाली पाहिजे. आणि मग त्या सावकाराला अटक करण्यात आलं. परंतु पुढचा उद्देश आहे का, ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं ती चिठ्ठी घेऊन या, ती चिठ्ठी सांगितल्याबरोबर सगळं काही तिथं मिटलं. आणि जाताना रघुनाथाने न्यायाधीशाला सांगितलं, म्हणे आता मालक येऊ का मी? येऊ का मी म्हटले, हात जोडले आणि फक्त न्यायाधीशाकडे पाहून स्मित हास्य केलं भगवंताने. भगवंताचा एक दात असा सोन्याचा चमकला. दात चमकल्याबरोबर असा करंट लागला न्यायाधीशाला की अंतकरणामध्ये जाऊनच ती भगवंताची मूर्ती ती स्थित झाली न्यायाधीशाच्या. आणि न्यायाधीश नुसता पागल झाल्यासारखा तो दातच आठवायला लागला त्याला. सगळी सभा निघून गेले, सगळे लोक निघून गेले, पण न्यायाधीश विचार करू लागला आतापर्यंत एवढा तंतोतंत सभेत सांगणारा माणूस कधीच भेटला नाही. एवढं तंतोतंत या रघुनाथाने सांगितलं कसं काय असेल. आणि मग त्या भोलाला विचारलं, भोला अरे हा रघुनाथ कोण होता? कोण होता म्हटल्यावर त्याने सांगितलं कोण नाही मालक, तो अयोध्येतला राम असणारा मूर्तीतला तोच हा रघुनाथ म्हणून आलेला होता. न्यायाधीशाने सिंहासनावरून उडी मारली, अयोध्येतल्या मंदिरात गेला, रामचंद्र प्रभूला साष्टांग दंडवत घातला आणि ढसा ढसा रडू लागला. महाराज तो न्यायाधीश म्हणू लागला, देवा तुमच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलवू शकत नाही. जो ब्रह्मांडाचा मालक आहे त्या ब्रह्मांडाच्या मालकाला मी माझ्यासमोर उभं केलं आणि माझ्यासमोर उभं करून मी तुम्हाला प्रश्नाची उत्तरं विचारली. देवा आता मी तुमच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, देवा जसं मी तुम्हाला उभं केलं तसं आता आयुष्यभर मी असाच उभं राहील, कधीच खाली बसणार नाही. आणि तेव्हापासून तो न्यायाधीश जो उभा राहिला ती मरेपर्यंत खाली बसला नाही महाराज. आणि त्या भोलाच्या भक्तीवर भगवान परमात्म्याने विश्वास ठेवला आणि त्या भोलाला सद्गती प्राप्त करून दिली. म्हणून भगवान परमात्मा दुष्टाच्या हृदयातलं तर जाणतोच, पण भक्ताच्या हृदयातलं सुद्धा जाणतो. आणि म्हणून ज्याचं कर्म चांगलं असतं त्याला फळ सुद्धा चांगलं देतो, ज्याचं कर्म वाईट असेल ना त्याला फळ सुद्धा परमात्मा वाईटच देतो. केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 ओ केले कर्म झाले त्याचे भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले
ऐसे कीते हरिमुखी गाता हर पल ज्योता हरिमुखी गाता हर पल ज्योता तेची भोग आले उपजले मेले ऐसे की ते कर्म कुणालाही चुकत नाही आणि म्हणून परमात्मा मनातलं जाणतो. कोणाच्या मनातलं जाणतो? सर्वांच्या मनातलं जाणतो. द्रौपदी एकदा गच्चीवर केस वाळवत होती आणि केस वाळवत असताना खालून रस्त्याने कर्ण चालला होता. कर्ण जात असताना द्रौपदीच्या फक्त मनात आलं, मनात सांगते मी, मनात आलं 5 पांडवामध्ये कर्ण जर माझा 6वा पती असता तर त्रैलोक्यामध्ये पराभूत आपल्याला कोणीच केलं नसतं. फक्त मनात आलं आणि भगवंताने द्वारकेत ओळखलं. महाराज भगवान परमात्म्याने ओळखलं आणि द्रौपदीच्या गर्वाचं हरण करायचं ठरवलं. भगवान परमात्मा हस्तिनापुरात आले आणि धर्मराजाला सांगितलं, धर्मराज आपल्याला फिरायला जायचंय वनामध्ये, चला म्हणे. 5 पांडवाला आणि द्रौपदीला घेऊन भगवान परमात्मा वनात आले. वनात आल्याबरोबर भीमाचा असा जठराग्नी भगवंताने तापवला. देवाला काय करता येत नाही. मार करील ते नोव्हे महाराज परिपाहे बीज शुद्ध अंगे. भगवान परमात्मा सगळं काही करू शकतो. भीमाचा जठराग्नी तापवला आणि भीमाला अतिशय भूक लागली. कारण भीमाला सगळं काही सहन होत होतं पण भूक सहन होत नव्हती. काही माणसं खाण्यासाठी येतात आणि काही माणसाने जगण्यासाठी खायचं असतं का खाण्यासाठी जगायचं असतं? जगण्यासाठी खायचं असतं. पण काही माणसं खाण्यासाठी जगतात महाराज, नुसतं खायला 24 तास खायलाच पाहिजे. भीमाला सगळं बर्दाश्त होत होतं पण खाणं भूक बर्दाश्त होत नव्हती. अच्छा, जठराग्नी तापवला भगवंताने भीमाचा आणि भीमदादा म्हटले, देवा मला खूप भूक लागली रे. भगवंताने सांगितलं, तुलाच काय भीमा, मला सुद्धा खूप भूक लागली. मग असं कर, वनामध्ये जा आणि कुठंतरी फळं असले तर आपल्याला घेऊन ये म्हणे खाण्याकरता. भीमदादा 50-60 फुटाच्या अंतरावर गेले. तिथं गेल्याच्या नंतर भीमाला एकच झाड दिसलं. ते झाड होतं जांभळीचं आणि त्या जांभळीच्या झाडाला एकच जांभळ आलेलं होतं. तेही भलं मोठं घागरी एवढं, एकच जांभळ घागरी एवढं. भीमाने ते जांभळ घेतलं आणि भीमदादा भगवंताकडे आले. भगवंताकडे आल्याच्या नंतर भगवंताने विचारलं, भीमा कुठून आणलं एवढं मोठं फळ? भीमदादा म्हणले, कुठून आणलं, कसं आणलं, काय विचारण्याची गरज आहे का देवा, आणलंय ना, आता गप खायचं काम करा ना. नाही नाही म्हणले, भीमा तू सांग मला हे फळ कुठून आणलं, एवढं मोठं जांभळ असतं का, कुठून आणलं सांग. भीमाने सांगितलं, काही नाही देवा, इथून 50 फुटाच्या अंतरावर गेलो. तिथं गेल्यावर एक जांभळीचं झाड होतं आणि त्या जांभळीच्या झाडाला एवढंच जांभळ आलेलं होतं. भगवंताने विचारलं, तिथं कोणी होतं का रे? भीमाने सांगितलं, हो एक साधू महाराज होते, ते तपश्चर्या करत होते झोपडीमध्ये. भगवंताने सांगितलं, अरे अरे भीमा फार वाईट केलं म्हणे, तू फार चुकीचं केलं. अरे बाबा, ते साधू महाराज तपश्चर्येतून जागे झाले, समाधीतून जागे झाले, तर त्या साधूला खाण्याकरता त्या जांभळीच्या झाडाला रोज एकच जांभळ येतं. आणि जर आता त्या जांभळीच्या झाडाला हे जांभळ दिसलं नाही तर खाणारालाही शाप आणि तोडणारालाही शाप. मग आता असं कर, हे जांभळ जशाच तसं जांभळीच्या झाडाला नेऊन चिटक. भीमदादा म्हटले, देवा तुमचं असं उलटच असतं काहीतरी. झाडाचं पान गळालं तर ते कुठं झाडाला डबल चिटकतं का देवा? काही करा म्हणे, तुम्ही माझं रात्रंदिवस भजन करतात ना, रात्रंदिवस भजन करतात ना, पुण्याच्या बळावर अशक्य ते शक्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य गोष्टी शक्य होतात भगवंताच्या नामचिंतनाने. आणि तुम्ही माझं रात्रंदिवस भजन करतात. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. तुम्ही भजन करतात ना, आपापल्या पुण्याचा संकल्प सोडा म्हणे. 5 पांडवांना त्या जांभळीच्या झाडासमोर आणलं. ऐका,
द्रौपदी आई साहेबांनाही आणलं, पाची पांडवांना सांगितलं हातामध्ये पाणी घ्या, आपापल्या पुण्याचा संकल्प सोडा, म्हणजे जांभळ जसं तसं जाऊन चिटकेल. सगळ्यात अगोदर भीमदादा पुढे आले. भीमदादाने हातात पाणी घेतलं आणि आपल्या पुण्याचा संकल्प सोडला. हे जांभळा, मी भगवंताचं चिंतन सोडून जर दुसऱ्या कोणाचं चिंतन केलं असेल तर तू असाच जांभळीच्या झाडाला वर जाऊन चिटक. 2 फूट जांभळ वर गेलं महाराज. किती? 2 फूट. नकुल पुढे आला, हातामध्ये पाणी घेतलं, आपल्या पुण्याचा संकल्प सोडला, 2 फूट जांभळवरी गेलं. सहदेव पुढे आला, आपल्या पुण्याचा संकल्प सोडला, 2 फूट जांभळवरी गेलं. धर्मराज पुढे आले. धर्मराजाने हे सांगितलं, मी जर धर्माची मूर्ती असेल तर हे जांभळा, तू जांभळीच्या झाडाला जसंच तसं जाऊन चिटक. 2 फूट जांभळवरी गेलं. अर्जुन पुढे आला. अर्जुनानेही आपल्या पुण्याचा संकल्प सोडला, 2च फूट जांभळवरी गेलं. 5 जणाचं 2-2 फुटाने किती झालं? 10 फूट. 10 फूट जांभळवरी गेलं. आता द्रौपदीवर वारी आली आणि द्रौपदीला भगवान परमात्मा म्हणतात, द्रौपदी आई साहेब या पुढे. आपल्या पुण्याचा आता एवढं नाटक कशासाठी केलं होतं? फक्त द्रौपदीच्या मनात आलेलं पाप भगवंताला घालायचं होतं. द्रौपदीला पुढे बोलावून घेतलं. द्रौपदीला सांगितलं, आपल्या पुण्याचा संकल्प सोडा. द्रौपदीने हातात पाणी घेतलं महाराज, आणि हातात पाणी घेऊन द्रौपदी म्हणते, मी जर 5 पती व्यतिरिक्त परपुरुषाला मनात जरी परपुरुषाचं चिंतन केलं असेल तर हे जांभळा, तू जांभळीच्या झाडाला जशास तसं जाऊन चिटक. असं म्हटल्याबरोबर 10 फूट जांभळ गेलेलं धाडकन येऊन खाली पडलं. आता कसं वाटत असेल हो तिच्या नवऱ्याला? जर एखाद्या बाईने तिच्या नवऱ्यासमोर असा जर संकल्प केला आणि एखादं फळ, आंब्याचं फळ असो ते अर्ध्यापर्यंत गेलेलं खाली पडलं तर तिच्या नवऱ्याला काय वाटेल? अय महिला मंडळ, झोपल्या नाही ना? नाही झोपल्या ना? कसं वाटेल? पांडव असणारे साशंकित नजरेने जेव्हा पाहू लागले द्रौपदीकडं, त्यावेळेला द्रौपदी असणारी गडागडा लोळू लागली, पाची पांडवांची माफी मागू लागले, भगवंताच्या चरणावर लोटांगण घेऊ लागले. भगवंताने विचारलं, द्रौपदी काही चूक झाली का? द्रौपदीने सांगितलं, नाही देवा, काहीच नाही. मी माझ्या 5 पतीच्या व्यतिरिक्त परपुरुषाचं चिंतन मनात सुद्धा केलेलं नाही. भगवान परमात्मा म्हणतात, तुला आठवत नसेल पण मी सांगतो, काल केस वाळवायला कुठे गेली होती? द्रौपदीने सांगितलं, गच्चीवर. केस वाळवत असताना खालून रस्त्याने कोण चाललं होतं? द्रौपदीने सांगितलं, हा कर्ण. मनात काही आलं होतं का द्रौपदी? द्रौपदीने सांगितलं, हो आलं होतं. काय आलं होतं? 5 पांडवामध्ये कर्ण जर माझा 6वा पती असता तर त्रैलोक्यामध्ये आम्हाला कोणीही पराजित करू शकलं नसतं. हे आलं होतं द्रौपदी? द्रौपदीने सांगितलं, हो देवा आलं होतं. पण याच्या व्यतिरिक्त जर माझ्या हातून काही अपराध घडला असेल, काही पाप घडलं असेल तर माझ्या देहाच्या चिंधड्या हो. असं म्हटल्याबरोबर जे जांभळ उडालं, जांभळीच्या झाडाला जाऊन चिटकलं महाराज. जांभळीच्या झाडाला जाऊन चिटकलं. फक्त द्रौपदीच्या मनातलं पाप घालवण्यासाठी भगवान परमात्म्याने द्वारकेमध्ये बसलेले असताना सुद्धा हस्तिनापुरात द्रौपदी आणि द्वारकेमध्ये भगवंताने द्रौपदीच्या मनातलं ओळखलं. म्हणून कुणी कुठंही असलं तरी फक्त मनातलं जाणतात भगवान परमात्मा आणि संत, हे 2च मनातले जाणू शकतात महाराज. विठ्ठल विठ्ठल भक्ताच्या अंतःकरणातलं परमात्मा जाणतो आणि त्या भक्ताचा सोयरा होतो. अभंगाचा 2रं चरण. देव सोयरा दिनाचा. दिन म्हणजे गरीब, गरीब म्हणजे अनाथ, आणि अनाथ म्हणजे अन्य आश्रय रहित, ज्याने सर्व जगातले आश्रय सोडून दिले आणि फक्त भगवंताचाच एक आश्रय धारण केला, त्याला म्हणतात दीन. आणि म्हणून आशा एक रामजीशे दुजी आशा छोड दे, नाता एक रामजीशे दुजा नाता तोड दे. अशा दीन भक्ताचा भगवान परमात्मा सोयरा होतो आणि त्या भक्ताला आपल्या समग्र ऐश्वर्याने शृंगारून काढतो. म्हणून आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, आपल्या समस्त ऐश्वर्याने शृंगारून काढतो. पण देवाकडे आहे का ऐश्वर्य? आहे का? कैकेयीने त्याच्याजवळच काही ठेवलं नाही तर तो भक्ताला काय देणार आहे? भगवंताने सांगितलं त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे 6 गोष्टी आहेत. ऐका यशश्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही
वसती जेथ म्हणून तोची भगवंतो. त्याच्याकडे यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे आणि ऐश्वर्य आहे. ह्या 6 गोष्टी ज्याच्याकडे असतात त्याला देव म्हणतात. बरं ठीक आहे, तुमच्या देवाकडे ह्या 6 गोष्टी आहेत, पण तुमच्या देवाने एखाद्याला एखादी गोष्ट दिली का? एखादी वस्तू दिली का? आमच्या भगवंताने 6 वस्तू 6 भक्ताला देऊन टाकल्या, स्वतःकडे एकही ठेवली नाही महाराज. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. यशे थोरविला मारुती यशे थोरविला मारुती ऐश्वर्य. यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती. ऐश्वर्य देऊन करणं हाती, ऐश्वर्य देवोनी करणं हाती. कीर्ती दिगंती फिरवेली. ज्ञाने उपदेशला चतुरानन. ऐश्वर्य वाढविला अर्जुन. वैराग्य शुकाते बोधून ब्रह्म सनातन पैकेला. 6 गोष्टी 6 भक्ताला भगवंताने दिल्या, म्हणून तो समर्थ पुरुष आहे. आणि अशा दीन भक्ताला आणि ज्याच्या अंतकरणातला भाव, ज्याच्या अंतकरणातली गोडी भगवान परमात्मा चाखून पाहतो, अशा भक्ताला समग्र ऐश्वर्याने शृंगारून काढतो. आणि अशा भक्तासमोर, अशा भक्ताबरोबर, आपल्या प्रीतीच्या प्रेमाच्या भक्ताबरोबर परमात्मा जेवतो. अभंगाचं शेवटचं चरण. विसवे प्रेम द्यावे प्रीतीचे देव सोयरा. देव सोयरा. देव सोयरा देनाचा. भगवान परमात्मा ज्याच्या अंतकरणातले गोडे भाव चाकून पाहतो, त्या दीन भक्ताचा सोयरा होतो, त्याला समग्र ऐश्वर्याने शृंगारून काढतो. आणि त्या भक्ताबरोबर परमात्मा जेवतो. आपली महाराष्ट्राची भूमी ही साधू संतांच्या विचाराची आणि शूरवीर पुरुषांच्या विचाराची आहे. मला सांगा, उद्या काय आहे तरुण पोरांनो? हा, 1 वर्षातला आनंदाचा दिवस पोरांचा मध्ये म्हणजे उद्याचा, बरोबर? मग शिवजयंती उद्या साजरी करायची. आता ऐका, शिवजयंती हे दाढी वाढून होत नाही. शिवजयंती ही कपाळावरती चंद्रकोराचा टिळा लावून साजरी होत नाही. तर शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार आणि उच्चार मनामध्ये उतरवणं खऱ्या अर्थाने ती शिवजयंती आहे. खऱ्या अर्थाने तीच शिवजयंती आहे. पोरांनो, मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. मागच्या काही दिवसामध्ये एक डायलॉग फार गाजलेला होता. तो डायलॉग होता, झुकेगा नहीं साला. झुकेगा नहीं साला या डायलॉगचा हिरो कोण होता? हा, त्याच्या अगोदर एक पिक्चर गाजला होता, त्याचं नाव होतं सैराट. त्या सैराट पिक्चरमध्ये हिरोईनचं आणि हिरोचं नाव काय होतं? सैराट पिक्चर मधल्या हिरोचं आणि हिरोईनचं नाव काय होतं? आता तुम्हाला सगळ्यांनाच हे माहिती आहे. बर, तुम्हाला हे तर माहिती आहे झुकेगा नाही साला, याच्यातला पुष्पा तर माहिती आहे? पुष्पा माहिती आहे. आता मला सांगा, हरिपाठातला 3ऱ्या क्रमांकाचा अभंग कोणता रे? आम्हाला काय माहिती आहे नाही का? एखादं नवीन गाणं निघलं ना पिक्चरचं असू द्या, ते असं पटकन पाठ होतं महाराज, लवकर लक्षात राहतं. एवढ्या पोरांच्या राहतं. आता आपल्या बायासला ते गाणे म्हणायला लागले महाराज. परंतु ऐका, त्या झुकेगा नाही सालातला जो पुष्प आहे तो तुमच्या जीवनातला आदर्श आहे की नाही हे मला माहिती नाही. पोरांनो, झुकेगा नाही सालातला पुष्प तुमच्या जीवनातला आदर्श आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु ऐका, वयाच्या 35व्या वर्षी जेव्हा औरंगजेबाने संभाजीराजांना पकडून नेलं, तेव्हा संभाजीराजांचे बुबळ बाहेर काढले होते. संभाजीराजांच्या डोळ्यातलं रक्त गळत होतं. त्या रक्ताचा एक एक थेंब संभाजीराजांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी अर्पण केला होता. त्या संभाजीराजांना पकडून समोर उभं केलं औरंगजेबाने. त्या औरंगजेबा समोर उभं राहून संभाजीराजा म्हणतो झुकेगा नाही साला. त्या संभाजीराजांसमोर उभं राहून संभाजीराजांची अवकात संभाजीराजांनी दाखवून दिले. असा महाराष्ट्रातला एकच असणारा राजा होता छत्रपती संभाजीराजा. तो संभाजीराजा आपला आदर्श असला पाहिजे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहार डोहार चांभार कुंभार माळी मुस्लिम मराठा साळी कोळी या सर्व जाती धर्माचा समाज एकत्रित केला आणि सर्व जाती धर्माचा समाज एकत्रित करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. माझा महाराष्ट्र गुण्या गोविंदाने वागावा, गुलामगिरीतून असणार रयतेचं राज्य सोडून दिलं, रयतेला सुखी केलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. तो राजा छत्रपती शिवाजी महाराज आपला आदर्श असला पाहिजे महाराज. नव्हे ज्या वारकरी संप्रदायामध्ये उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया सकळांशी येते आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नामे यारे यारे लहान थोर याती भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवनाची हे सांगणार जे वारकरी संप्रदायाचं कीर्तनाचं व्यासपीठ आहे. त्या कीर्तनाच्या व्यासपीठावरती आज जात पाहून महाराज घेतला जातो. लक्षात घ्या, मराठी समाजाने वंजारी समाजाचा महाराज घ्यायचा नाही, वंजारी समाजाने मराठा समाजाचा महाराज घ्यायचा नाही, मराठा आणि वंजाऱ्याने मुस्लिमचा महाराज घ्यायचा नाही, जातीचा महाराज पाहितला जातो. ज्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबारांनी जातभेद केली नाही, माझा ज्ञानोबा आणि तुकोबारांनी सर्व जातीला आणि सर्व धर्माला सर्व पंथाला एकत्रित घेऊन हाडांची खडी आणि रक्तांचं डांबर करून ज्ञानाची सडक तयार केली. आज त्या ज्ञानोबा तुकोबारांचे विचार कुठे, काय लायकी आपली, कोणता विचार करतोय आपण? वारकरी संप्रदायाची किती असणारी दिशाभूल होते महाराज. या व्यासपीठावरती जात पाहून महाराज घेतल्या जातो. परंतु एकच सांगते मी, भगवंताने पंढरपुरामध्ये जर म्हटलं असतं फक्त माझ्याकडे वंजारी समाज या, फक्त माझ्याकडे मराठा समाज या, फक्त माझ्याकडे मुस्लिम समाज या, फक्त माझ्याकडे कोळी समाज या, धनगर समाज या, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान हालत नाही महाराज, तो त्या ब्रह्मांडाच्या मालकाने जात पाहिली, धर्म पाहिला. ज्या संतांनी दगडाला हात लावल्याबरोबर संतांचा त्या दगडाचा परीस होत होता, त्या ज्ञानोबा तुकोबारांनी जात पाहिली, पुरुषांनी जात पाहिली नाही, धर्म पाहितला नाही, पंथ पाहितला नाही. सर्व जाती धर्माचा समाज एकत्रित करून हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर, महाराणा प्रताप या आदर्श पुरुषांच्या विचाराने चाललं पाहिजे, तरच या महाराष्ट्राची अधोगती नाही. नव्हे ज्या साधू संतांनी जात धर्म पंथ पाहिला नाही, सर्व जाती धर्माचा समाज एकत्रित करून ज्ञानेश्वरीसारखा, गीतेसारखा आणि रामायणासारखा ग्रंथ निर्माण केला, त्या संतांचा आदर्श आपण घेतला पाहिजे महाराज. आपण जर आपल्या हातावर ब्लेड मारली तर प्रत्येक जातीच्या लोकांचं जे आहे, प्रत्येक समाजाचं रक्त एकच आहे हो का? मुसलमानाचं रक्त हिरवं आहे, हां, वंजाऱ्याचं रक्त काळं आहे, मराठ्याचं रक्त गुलाबी कलरचं आहे, नाही ना? खून तर सगळ्यांचा एकच आहे ना, रक्त सगळ्यांचं एकच आहे. आज ज्या महाराष्ट्रामध्ये जात पाहितल्या जाते, ज्या महाराष्ट्रामध्ये धर्म पाहितला जातो, जिथं जातीचा भेद केला जातो, त्या महाराष्ट्राचा विचार जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू आंबेडकर, महाराणा प्रताप, ज्ञानोबा तुकोबाराय करीत असतील, तेव्हा त्यांना काय वाटत असेल? काय वाटत असेल? तोच महाराष्ट्र आहे का? छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असतील, तोच महाराष्ट्र आहे का ज्या महाराष्ट्रामध्ये मी रात्रीचा दिवस केला आणि रात्रीचा दिवस करून दर्याखोऱ्यामध्ये राहून मी त्या रयतेचं राज्य रयतेला मिळवून दिलं. सर्व महाराष्ट्र गुण्या गोविंदाने एकत्रित नांदावा याच्यासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आज त्याच महाराष्ट्रामध्ये माझा राजा वाटला जातोय, माझे ज्ञानोबा तुकोबाराय वाटले जात आहेत, जात पाहितल्या जाते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना काय वाटलं असेल महाराज, काय वाटत असेल? आणि म्हणून राजकारण हे राजकारणाच्या जागेवर केलं पाहिजे, वारकरी संप्रदायामध्ये तरी कदाचित नसावं असं मला वाटतं. आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, आपण तर जयंती साजरी करतोयच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशा धार्मिक विचाराने तुमच्या गावाला द्यावे तेवढे धन्यवाद मला असे कमी वाटतात महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताह आहे, ऐका नाही? आणि म्हणून त्या काही लोक म्हणतात तुमचा जो शिवाजी राजा आहे, तुमचा जो राजा आहे तो बाया नाचवणारा होता, परंतु नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे बाया वाचवणारे होते महाराज. आणि म्हणून
एका स्त्रीमध्ये पत्नी पाहिली तो सीतेचा राम झाला. एका स्त्रीमध्ये पत्नी पाहिली तो सीतेचा राम झाला. एका स्त्रीमध्ये मैत्रीण पाहिली तो राधेचा श्याम झाला. एका स्त्रीमध्ये बहीण पाहिली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. एका स्त्रीमध्ये आई पाहिली तो जिजाऊचा शिवबा झाला. तो जिजाऊचा शिवबा झाला. अगोदर घराघरामध्ये जिजाऊ होणं गरजेचं आहे. जिजाऊ झाली की शिवबा आपोआप होतातच महाराज. म्हणून मुलं कशी घडवावी, मुलं कशी घडवावी आणि मुलांना काय संस्कार द्यावेत. जेव्हा जिजाऊचं चरित्र आपण वाचू ना तेव्हा आपल्या लक्षात येईल की जिजाऊने शिवबाला कसं घडवलं. जिजाऊने शिवबाला कसं घडवलं. म्हणून मी तुम्हाला सांगेल तरुण पोरांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळेल तरी काय. दहीफळमधल्या तरुण मुलांनो, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळेल तरी काय. वाईट कार्यामध्ये तुमचा घसरू देऊ नका पाय. आणि जर परक्या स्त्रीला तुम्ही समजत असाल माय तर तुम्हीच आहात ज्ञानोबराय, तुकोबराय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय म्हणून छत्रपती शिवाजी महाराज वाकड्या नजरेने जर त्याच्या राज्यामध्ये कोण स्त्रीकडे पाहत असेल तर त्याचे डोळे काढत होते, त्याला न्याय देत होते. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी रोज बलात्कार होतात. न्याय मागोमागू लोक मेले पण न्याय देत नाही महाराज आजच्या राजा. म्हणून त्या राजाचा आदर्श, त्या राजाचा विचार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आचार आपल्या मनामध्ये रुजवणं हीच खऱ्या अर्थाने शिवजयंती महाराज. नुसते डीजे वाजवून आणि डीजे पुढे नाचून शिवजयंती साजरी होत नाही. आणि म्हणून वाघाच्या पातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. गावकऱ्यांना, पुरुष मंडळी, महिला मंडळी, तरुण बांधव आणि या ठिकाणी सर्व महाराज मंडळी, गायक, वादक या सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देऊ. आपली वेळ समाप्तीकडे गेलेली आहे आणि सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देऊन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज